राजेश क्षीरसागरांविरोधात षडयंत्र, उद्धव ठाकरेंवर चंद्रकांत पाटील यांची टीका. राजेश क्षीरसागर यांना नॉर्मल मार्गाने मागे ढकलता येत नाही म्हणून असे प्रयत्न सुरू आहेत. महानगरपालिका निवडणुकीच्या आधीसुद्धा हा प्रयोग झाला होता, मात्र त्याचा काहीही परिणाम झालेला नाही. लोकांना माहीत आहे हा माणसांमधला खमका नेता आहे. आता जो प्रयत्न चाललेला आहे त्यातून काही हाताशी लागणार नाही. राजेश क्षीरसागर यांना अडचणीत आणण्याचे हे षडयंत्र आहे. अंबाबाई सगळं पाहत आहे आणि तीच क्षीरसागर यांना या संकटातून बाहेर काढेल. आम्ही सगळेच राजकीय नेते काचेच्या घरात राहतो, त्यामुळे दुसऱ्याच्या घरावर दगड मारण्याआधी ही भीती मनात बाळगली पाहिजे. आपल्याही घरावर दगड येईल आणि या लेवलला जाऊन राजकारण कधी करता येत नाही जे सतेज पाटील करत आहेत. सतेज पाटील यामध्ये आहेत की नाही मला माहीत नाही. माझ्या हाती ज्यावेळी पुरावे येतील त्यावेळी राजेश क्षीरसागर यांच्यापेक्षा स्ट्रॉंगली मी हा मुद्दा मांडेल. ज्याने हे केलं आहे त्यांना मी एवढंच म्हणेन की अशाने आपण मोठे होत नाही. राजेश क्षीरसागर यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आहे, त्यामुळे त्यांच्या नावावर कोणताही प्रस्ताव आणायचा असेल तर विधानसभा अध्यक्षांची परवानगी लागते. संसदीय आयुध कधीही वापरता येत नाहीत. गोकुळवरून महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत. महायुतीमध्ये प्रत्येक घटक पक्ष आपल्या संपर्कातील ठराव दाखल करत आहे. गोकुळ निवडणूक हे एक लग्न आहे, सगळे मिळून काम करतील. राजकारण घरापर्यंत आणण्याची सुरुवात कोणी केली हा प्रश्न आहे. हल्ला आणि प्रतिहल्ला असे महाराष्ट्राचे राजकारण चाललेले आहे. ज्या त्या लेवलच्या आणि एकमेकांवर अटॅक केला तर चालेल, मात्र नॉर्मल गल्लीतल्या नेत्याने मोठ्या नेत्यावर बोलणं हे काही फार बरोबर नाही. पुराव्याशिवाय बोलणं तर बिलकुल योग्य नसल्याचं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. ते आमदार आणि शिवसेनेचे खूप जुने नेते आधी उद्धवजींबरोबर, नंतर एकनाथजींबरोबर, आता राज्याच्या नियोजनचे उपाध्यक्ष ज्यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आहे अशा राजेश क्षीरसागरांना नॉर्मल मार्गाने मागे ढकलता येत नाही. तर हे अधूनमधून काही प्रयोग चाललेले आहेत. महानगरपालिका निवडणुकीच्या आधी पण हा प्रयोग झाला, पण ते काय त्याचा परिणामच झाला नाही. कारण लोकांना माहिती आहे की राजेश क्षीरसागर हा माणसांमधला, लोकांमधला नेता आहे. आणि त्यामुळे आत्ताही जो प्रयत्न चालला आहे त्या प्रयत्नातून काही हाताशी लागणार नाही. हे सगळं राजेश क्षीरसागरांना अडचणीत आणण्यासाठीचं षडयंत्र आहे. आई अंबाबाई सगळं पाहत असते, ती राजेश क्षीरसागर या संकटातून बाहेर काढेल. नाही, मी काही कोणाचा आरोप. राजेश क्षीरसागर बघा, सगळे राजकीय नेते जे आम्ही आहोत ना ते काचेच्या घरामध्ये राहतो. त्यामुळे त्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारला तर ही भीती मनात बाळगली पाहिजे की तुमच्या घरावर दगड येतील. आणि त्यामुळे ह्या लेवलला जाऊन राजकारण कधी करता येत नाही. तर सतेज पाटील आहेत की नाही, राजेश क्षीरसागरांवर आरोप झाल्यामुळे ते म्हणू शकतात. पुरावे सापडले तर मग त्यांच्यापेक्षा जास्त स्ट्रॉंगली मी म्हणेन. आता माझ्या हाताशी असे पुरावे नाहीत. ज्याने कोणी केलंय त्यांना मी एवढंच म्हणू शकतो, म्हणायला पाहिजे की अशाने काही आपण आयुष्यात मोठं होत नाही. म्हणजे रेष मोठी करा म्हटल्यानंतर दुसऱ्याची रेष पुसायची, अशाने मोठी रेष होता येते. रेष मोठी व्हायची असेल तुमची रेष मोठी आखायला. हे कुठलं चाललेलं आहे की यांची रेष अर्धी करा मग माझी रेष मोठी होईल, असं नाही. त्याला पावसाळी अधिवेशन सध्या सुरू आहे. उद्या ठाकरे गटाकडून स्थगन प्रस्ताव या संदर्भात आणला जाणार असल्याची माहिती आहे. राजेश क्षीरसागरांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर त्यांच्या नावाने कुठलाही प्रस्ताव आणायचा असेल तर त्याला विधानसभा अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागते. आणि त्यामुळे संसदीय आयुध कशी पण वापरता येत. महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. महायुतीचा प्रत्येक घटक पक्ष आपल्या संपर्कातले ठराव इंडिपेंडेंटली, स्वतंत्रपणे दाखल करतात. याचा अर्थ त्यांच्यामध्ये आपापसात मतभेद आहेत असं नाही. शेवटी मला सांगा की एक कुटुंब असं म्हणत असताना प्रत्येक भावाचा वेगळा बिझनेस असतो. तरीही ते त्या घरातल्या कोणाचं लग्न निघालं सगळे एकवटतात. तसं निवडणूक हे लग्न आहे, सगळे एकत्र येऊन काम करतील, काही काळजी करायचं कारण नाही. ओके. असं आहे की वैफल्यग्रस्त माणूस हा वाऱ्याशी भांडत असतो आणि त्यामुळे उद्धवजींचं वाऱ्याशी भांडणं चाललं. कारण त्यांना असा कोणी स्ट्रॉंग माणूस, स्ट्रॉंग पक्ष दिसतच नाही की ज्याच्यावर यांनी आरोप केल्यामुळे काही फरक पडणार.
मग माणसाला आपल्या मनातली व्यथा कुठेतरी मांडायची असते. आता अनेकांचं म्हणणं आहे, माझं नाही आहे, अनेकांचं म्हणणं असं आहे की हाच प्रवास त्याने अतिशय नियमितपणे केला असता, आदित्यजींनी केला असता, म्हणजे याच्या पुढे मी जातच नाहीये. ज्यांच्या जाण्याचा उपयोग आहे अशा कोणीतरी वारंवार प्रवास केला असता, कार्यकर्त्यांचं नेत्यांचं ऐकलं असतं, वेळेत विषय संपवले असते तर ही वेळ आली पण नसते, म्हणजे 2022ची पण वेळ आली नसते. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.